131 धावांनी पाकिस्तानचा पराभव, पण या विजयामागे शतक नव्हतं. मग भारतानं हा सामना इतक्या मोठ्या फरकाने जिंकला कसा? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेट अजयसोबत या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत 1979-80च्या पाकिस्तानचा भारत दौरा. तिसऱ्या कसोटी सामन्यात जो 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर 1979 दरम्यान वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला गेला होता. पहिल्या 2 कसोट्या अनिर्णित राहिल्यावर ही कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. भारताच्या पहिल्या डावात दिलीप वेंगसरकर यांनी 58, कपिल देव यांनी 69 तर सय्यद किरमाणी यांनी 58 धावा करत भारताला 242 धावापर्यंत पोहोचवले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 206 धावातच रोखलं आणि भारताला महत्त्वाची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने संयमी फलंदाजी करत 286 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर 323 धावांचे लक्ष्य ठेवले. पण चौथ्या डावात भारतीय गोलंदाजांनी कहर केला. कपिल देव यांनी 5 बळी तर करसन घावरी यांनी 4 बळी घेत पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 151 धावातच गुंडाळला. भारताने हा सामना 131 धावांनी जिंकला आणि मालिकेत महत्त्वाची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाने शतक झळकावले नाही. तरीही सर्वांच्या एकत्रित योगदानामुळे आणि भेदक गोलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. तुमच्या मते या सामन्यातील खरा हिरो कोण? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच ऐतिहासिक भारतीय विजयकथा पाहण्यासाठी गप्पा क्रिकेट अजयसोबत या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.